आमदार राहुल भाऊ ढिकले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। नाशिक पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष व संघर्ष योद्धा आमदार राहुल भाऊ ढिकले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी काळाराम मंदिर समोर पंचवटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार राहुल भाऊ ढिकले यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी उत्तम तयारी केली होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राहुल भाऊ ढिकले यांच्या समाजसेवा, जनहितार्थ कामगिरी आणि विकासासाठी केलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली। त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या जनकल्याणकारी उपक्रमांमुळे नाशिक पूर्व मतदारसंघात विकासाची नवी दिशा निर्माण झाल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल भाऊ ढिकले यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या। सर्व उपस्थित मान्यवर नेते, आजची सत्कार मूर्ती म्हणेल मी संघर्ष योद्धा राहुल, उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधूंनो आणि भगिनींनो, 4-5 भगिनी आमच्याबरोबर आलेल्या आहेत। आज 14 ऑगस्ट, आज मध्यरात्रीपासून आता स्वातंत्र्य दिन सुरू होतोय। उद्या 15 ऑगस्ट आहे। इतका लकी दिवस आहे, इतका शुभ दिवस आहे, तर जोपर्यंत तुम्ही मला इथे भेटण्याला बोलवा तोपर्यंत वाटसला मला यावं लागणार। पालकमंत्री कधी करतात काय माहिती, मला माहिती नाही। पण आज आपण राहुल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी एक ठिकाणी जमलेलो आहोत। आणि इकडे सतत मला आता सांगता येणार नाही किती वर्ष आहे, किती आपण या ठिकाणी भेटतोय, तरी आपण इथे भेटायचं आपलं वर्ष सांगायचं नाही किती वर्ष झालं म्हणून। मी अजूनपर्यंत माझं कोणाला सांगितलेलं नाही। ते सगळं आले मी वाढदिवसच करत नाही, म्हणजे कोणी विचारतच नाही की काय बोलत जातो। पण आज राहुल भाऊचा 46वा वाढदिवस, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत। हा वाढदिवस आज एक 11 वेळा वाढदिवस आहे। आपल्याला माहिती आहे आपला मित्र, आपला नेता यांनी किती मोठ्या संकटातून हा मार्ग काढलेला आहे, किती संघर्षातून पुन्हा आपल्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय पुन्हा नव्या जोमाने, पुन्हा नव्या ताकदीने, पूर्वीपेक्षा अधिक जोरात त्या ठिकाणी राहुल भाऊ आमच्यामध्ये या ठिकाणी आहेत। आणि म्हणून आपण शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या ठिकाणी एकत्रित झालेला आहात। मला वाटतं मी इथे आल्यावर मला असं वाटतं की इकडे यात्रा वगैरेच आहे का, म्हणजे मी मागूनच बघतो म्हटलं एवढ्या गाड्या एवढी गर्दी कशासाठी, तिकडे काही कार्यक्रम आहे का, तर काय एवढे वाढदिवसाचाच कार्यक्रम आहे। म्हणजे एवढं प्रेम आपलं राहुल भाऊ या ठिकाणी आहे, एवढा स्नेह आपला त्यांच्यावर या ठिकाणी, आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र झालेला आहात। आणि एवढ्या लोकांचे आशीर्वाद, इतक्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या शुभकामना, शुभेच्छा, आणि त्यामुळे कुठेही एवढ्या मोठ्या आजारावर मात करून राहुल भाऊ पुन्हा ठणठणीत होऊन आपल्या ठिकाणी पुन्हा नवीन जोमाने कामाला लागले। त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। म्हणजे काही मोठा आहे, फार मोठा नाही तसा, असं 20 वर्षाचे मोठा आहे, तिथे असं सांगू नका बाळासाहेब, लहान तुमच्यापेक्षा तर खूप लहान आहे। पण आपण सर्वजण त्यांना आशीर्वादाची शुभेच्छा देऊ। कुंभमेळा या ठिकाणी, कुंभमेळ्यासाठी आपल्याला सर्वांना तयारीला लागायचं आहे। भागामध्ये, आपल्याच भागामध्ये, आपल्याच वर्णामध्ये या ठिकाणी हा कुंभमेळा होतोय, आणि म्हणून आपली जबाबदारी सगळ्यात मोठी आहे। आपण सर्वजण मिळून आता आपण सगळे सोबत आहोत या ठिकाणी। आता नाशिकमध्ये जरा सुनील भाऊ पण आलेले आहेत, कार्यक्रमाची तयारी त्याची उद्या त्या ठिकाणी आहे, आणि सगळेजण आता मला असं वाटतं आता आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। आपल्याला पुन्हा पुढच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। कुंभमेळा आपल्या मग नंतर नेतृत्व त्या ठिकाणी होणार आहे, आणि म्हणून आपल्याला अधिक जोमाने, बाळासाहेब बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना अधिक जोमाने या ठिकाणी कामाला लागायचं आहे। आणि म्हणून पुन्हा मी राहुल भाऊंना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। अतिशय निरोगी आयुष्य त्यांना या ठिकाणी लाभो, त्यांची तब्येत ठणठणीत पूर्वीपेक्षाही चांगली तब्येत राहो अशा शुभेच्छा मी आपल्याला या प्रसंगी देतो। आणि आपल्याला काय म्हणायचं आहे,
आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी ज्यांच्यामुळे मी इथे उभा आहे आमदार म्हणून आणि माझी राजकीय कारकीर्द चालू आहे असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नाशिकचे खऱ्या अर्थाने पालक असलेले गिरीश भाऊ महाजन, सर्व उपस्थित बाळासाहेब सानप, आपले सुनील भाऊ बागोल, सावजी साहेब, केदार साहेब, उपस्थित सर्वच माझे मार्गदर्शक, मी खरं तर भाऊंना खरंच मनापासून धन्यवाद. आणि प्रभू रामाचं भाऊ इथे 100 मीटरवरच मंदिर आहे. प्रभू रामालाही मी प्रार्थना करेन की जोपर्यंत नाशिकमध्ये झेंडावंदन चालू राहील तोपर्यंत आपणच पालक राहावं. कारण आपण पालकमंत्री राहिले तर दरवर्षी ऍटलीस्ट तरी राहील माझ्याकडे. कारण भाऊंचं प्रेम जे आहे ते नाशिकवर प्रचंड आहे आणि त्यांचा अभ्यास जर म्हटला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर सर्वसामान्यांच्या गल्लीच्या माणसापर्यंत आणि प्रत्येक रोडपर्यंत त्यांना माहिती आहे. आणि कुंभमेळा का यशस्वी झाला मागचा तर फक्त आणि फक्त गिरीश भाऊमुळे. 48 तास पाण्यामध्ये उभं राहणं हे सोपं काम नव्हतं आणि ते गिरीश भाऊंनी करून दाखवलं. म्हणून कुंभमेळा मागचा कुठलीही अडचण नव्हता पूर्ण झाला आणि ती जबाबदारी आज गिरीश भाऊंमुळे, आज आपल्या देवेंद्र भाऊंमुळे गिरीश भाऊंना परत मिळालेली आहे. मी जास्त बोलणार नाही, भाऊंना जायचंय, परंतु एकच सांगतो की मागे मी आजारी पडलो आणि आजारी असताना मी देवेंद्रजींकडे गेलो. त्यांनी सांगितलं मला की माझं पण कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आणि फक्त मानसिकता चांगली ठेव, काही लागलं मी आणि गिरीश भाऊ आहोत, काही लागलं तर तुझ्या पाठीमागे पालक जरी नसले तरी आम्ही तुझे पालक आहोत. त्याच्यामुळे आई वडिलांची कमी मला कधी जाणवली नाही आणि ते प्रेम देवेंद्रजी आणि गिरीश भाऊंनी मला दिलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आजारातून मी बाहेर पडू शकलो. कारण माणसाला एक स्वतःला खंबीर साथ लागते, कुठेतरी आधार लागतो की आपल्या मागे कोणीतरी आहे आणि ते जे असतं ते गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी माझ्या मागे होते म्हणून मी यातून बाहेर पडलो. त्याच्यामुळे राजकीय माझे पालक म्हटले, माझे बाप, या दोघांना ठरणार नाही. कारण त्यांच्यामुळे आणि फक्त त्यांच्यामुळे आज मी इथे आमदार म्हणून उभा आहे आणि ते जे म्हणतील ते माझ्यासाठी अंतिम आहे आणि मी ते दाखवून पण दिलेलं भाऊ आतापर्यंत. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं बरोबर दाखवून दिलं मागच्या आठवड्यात. आणि त्याच्यामुळे गिरीश भाऊंचा आदेश शेवटी कसा असतो, पक्ष वाढवायचा असतो आणि भाऊ जे असतात ते पक्षाचा आणि सगळ्यांचा विचार करतात आणि त्याच्यामुळे जो आदेश असतो तो आपला मांडलं पाहिजे, आपली पार्टी त्यावर चालते. आणि त्याच्यामुळे भाऊंचे अनुभव जो आहे 7 टर्म एखादा माणूस आमदार होणं हा रेकॉर्ड आहे आणि तो रेकॉर्ड भाऊंनी केलेला आहे आणि आमच्या सारख्यांना पण आमदार करून दाखवलंय. त्याच्यामुळे ते इथं उपस्थित झाले, मला शुभेच्छा दिल्या, म्हणून माझं भाग्य समजतो आणि परत एकदा त्यांचे आभार मानून आपल्या सर्वांचे परत एकदा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.